नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित जाधव तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. चला, टीईटी परीक्षा जर तुम्ही क्वालिफाय आहात तरी तुम्ही सीटीटी परीक्षा दिली पाहिजे का? तर हो, दिली पाहिजे. परंतु कोणी दिली पाहिजे आणि कोणी नाही दिली पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला, या प्रश्नाचं उत्तर आपण बघितलं हो आहे. परंतु कोणासाठी हो आहे? जर तुम्ही विद्यार्थी आहात तर तुम्ही सीटीटीची तयारी केली पाहिजे. परंतु जर तुम्ही शिक्षक वर्ग आहात तर सीटीटी आणि टीईटी या दोन्ही परीक्षेला इक्वल जे आहे वेटेज असणार आहे. त्यामुळे तुम्ही सीटीटी परीक्षेची तयारी नाही केलं तरी चालतंय. परंतु विद्यार्थ्यांनी का बरं करायला पाहिजे? तर त्याचं जे उत्तर आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे. चला, सगळ्यात पहिले तुम्ही टीईटी परीक्षा क्वालिफाय झाले आहात तर तुम्हाला हार्दिक अभिनंदन. परंतु आता टीईटी परीक्षा क्वालिफाय झाल्यानंतर पुढे काय काय करता येतं? तर तुम्हाला संधी कुठे कुठे मिळते? तर महाराष्ट्र पुरते कोणत्याही जागेसाठी तुम्हाला संधी मिळणार आहे. जसं की टेट मध्ये तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील किंवा खासगी संस्था असतील, स्वराज्य संस्था असतील, या सर्वांसाठी जे आहे तुम्ही पुढे क्वालिफाय असणार आहात. टेट तुम्हाला परीक्षा जी आहे पुढे द्यायची आहे. परंतु सीटीटी तुम्ही का दिली पाहिजे? मग त्याचंही उत्तर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर महाटीईटी विरुद्ध सीटीटी संधीचा खरा विस्तार काय आहे ते आपण बघणार आहे. चला, सीटीटी ही परीक्षा आहे ही संपूर्ण भारतात तुम्हाला ग्राह्य धरली जाते. म्हणजेच काय आहे की भारतातल्या इतर कोणत्याही संस्था असेल किंवा केव्हीएस केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, एनव्हीएस असेल, आर्मीच्या शाळा असेल, ईएमआरएसच्या परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांसाठी तुमची जी आहे सीटीटी ग्राह्य धरली जाते. तिथे तुम्हाला टीईटी क्वालिफाय असून ग्राह्य धरले जाणार नाही किंवा संधी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे सीटीटीचा फायदा काय होतो? तर संपूर्ण भारतातल्या ज्याही काय म्हणता येईल आपल्याला शाळा आहे, संस्था आहे, इथे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यामुळे सीटीटी परीक्षेची जी व्याप्ती आहे ही संपूर्ण भारतापुरती आहे. तर महाटीईटी परीक्षेची व्याप्ती ही महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे. इथे तुम्ही टेट ही परीक्षा देऊ शकता, टेट. परंतु टेट ही परीक्षा तुम्ही सीटीटी क्वालिफाय होऊनही देऊ शकतात, टेट देऊ शकतात. त्याचप्रमाणे इतर परीक्षा कोणकोणत्या आहे? मग इतर केंद्रीय विद्यालय आहे, नवोदय विद्यालय आहे, आर्मी स्कूल आहे, इतर राज्यांमधील ज्या शिक्षक भरतीच्या परीक्षा आहे या सगळ्या तुम्ही देऊ शकतात. केव्हा? जर तुम्ही सीटीटी क्वालिफाय झाला तर. त्यामुळे सीटीटी क्वालिफाय होणे गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी. दुसरी गोष्ट, शाळेंचे प्रकार. केंद्र सरकारच्या ज्याही शाळा आहे, संरक्षण शाळा आहे, इथे तुम्ही अर्ज करू शकतात. टीईटी क्वालिफाय झाल्यानंतर जिल्हा परिषद किंवा राज्याच्या ज्या खासगी संस्था आहे इथे तुम्ही पात्र ठरू शकतात. चला, त्या व्यतिरिक्त वेतन श्रेणी जर बघितलं तर केंद्राची जी वेतन श्रेणी आहे ही राज्यापेक्षा खूप जास्त आहे. तिकडे तुम्हाला पगार जो आहे जास्त मिळतो. त्यामुळे सीटीटी क्वालिफाय केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा इथे होणार आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तर मिळालं असेल की सीटीटी मी का बरं दिली पाहिजे आणि कोणी सीटीटी दिली पाहिजे आणि कोणी सीटीटी नाही दिली पाहिजे. या व्यतिरिक्त जर तुमच्या कोणी ओळखीचे असेल ज्यांना टीईटीची अभ्यास करायचा आहे, तुम्ही टीईटी क्वालिफाय असाल, तुमच्या ओळखीच्या कोणाला टीईटी क्वालिफाय करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीची टीईटी द्रोणा 10.0 ही बॅच उपलब्ध झालेली आहे. या बॅच मध्ये लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन असतील, चॅप्टर वाईज पीपीटीच्या नोट्स असतील. याच्यामध्ये प्रत्येक शनिवारी डाऊट क्लिअरिंग सेशन तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये 5,000 पेक्षा जास्त रिझल्ट देणारी ही टीम असणार आहे. त्याचप्रमाणे टॉपिक नुसार नोट्स, 350 पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आणि नवा दिवस नवी सुरुवात, अशा सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. विथ बुक तुम्हाला बॅच पाहिजे असेल तर विथ बुकची ही बॅच आहे. तसंच विदाउट बुक तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर ही विदाउट बुक बॅच तुम्ही परचेस त्या ठिकाणी करू शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही सीटीटीचा अभ्यास करणार असाल तर सीटीटीची रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे जिथून तुम्ही सीटीटीचा अभ्यास करू शकता. त्याचप्रमाणे जर पुढे चालून तुम्हाला टेटची तयारी करायची असेल तर टेटची ही रेकॉर्डेड बॅच तुम्ही परचेस करू शकता. चला, त्या व्यतिरिक्त जर कोणाला सेपरेट टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर सेपरेट टेस्ट सिरीजही तुम्ही परचेस करू शकतात. चला, या व्यतिरिक्त
जर तुम्हाला मार्गदर्शक पुस्तके पाहिजे असेल, पेपर 1 पेपर 2 चे सेपरेट बुक्स पाहिजे असेल, बालमानसशास्त्राचं सेपरेट बुक पाहिजे असेल किंवा PYQ साठी कोणतं बुक तुम्हाला रेफर करायचं असेल तर तुम्ही हे सर्व बुक्स त्या ठिकाणी परचेस करू शकतात. चला, या व्यतिरिक्त जर तुम्हाला शिक्षक भरतीच्या कोणत्याही अपडेट पाहिजे असेल सर्वात फास्ट तर इग्नाइट अकॅडमीचं शिक्षक भरतीचं चॅनल तुम्ही फॉलो करून ठेवू शकतात. इग्नाइट अकॅडमीचंच फेसबुक पेजही तुम्ही त्या ठिकाणी फॉलो करून ठेवू शकतात, जिथे तुम्हाला नवनवीन अपडेट जे आहे मिळत राहतात. चला, या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करणार असाल तर इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस उपलब्ध आहे, जिथे तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं जे चॅनल आहे तिथे जाऊन त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आपली जे ऍप आहे या ऍप वरती हे सगळे कोर्सेस उपलब्ध आहे, तर तुम्ही ऍपही डाउनलोड करून ठेवू शकता, जिथे तुम्हाला सर्व गोष्टी उपलब्ध असतील. चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मिळू आता नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इग्नाइट अकॅडमीच्या चॅनलला फॉलो करून ठेवा. नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.